आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पंकजा मुंडे यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र भाजपनं तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती मिळते। पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना विनंती केल्याची सुद्धा माहिती मिळते। पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। ओबीसींचा समाजाचा मोठा चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं। ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळते। विधानसभेसाठी सामाजिक बांधणीचा भाजपचा हा प्रयत्न आहे असं सुद्धा बोललं जाते। महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रामध्ये वाचा फोडण्यासाठी तरुण नेत्याची गरज आहे। दरम्यान या संदर्भात बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात। माननीय गोपीनाथजी मुंडे यांचं बरंच मोठं काम त्या समाजामध्ये आहे आणि काही भागात पण आहे। त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणजे त्याच्यात काही नवीन नाही। त्यांचे योगदान भाजपासाठी भरपूर आहे। पक्ष सावरला गेला पाहिजे, प्रत्येकाचा आपापला हेतू असतं आणि त्या दृष्टिकोनातून फडणवीसने केलेली कारवाई असेल।